नमस्कार. स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात मनापासून स्वागत करते. आज व्यक्तिविशेष या सत्रातील विशेष व्यक्ती आहेत धीरूभाई अंबानी. धीरजलाल हिरालाल अंबानी हे नाव सगळ्यांच्याच परिचयाचं. आज ते फक्त भारतातच नव्हे संपूर्ण विश्वात ओळखलं जातं. धीरूभाई अंबानी बिझनेस जगातील बेताज बादशाह. धीरूभाई अंबानींचे नाव अशा व्यावसायिकांमध्ये समाविष्ट आहे ज्यांनी काही स्वप्न बघितली आणि स्वबळावर त्या स्वप्नांना सत्यात उतरवत संपूर्ण जगासमोर आदर्श स्थापित केला. जर स्वतःवर विश्वास असेल तर निश्चितच यश आपल्या पायाशी लोटांगण घालतं. हा धीरूभाईंचा विश्वास होता. जे स्वप्न पाहण्याची हिंमत ठेवतात ते अवघ्या विश्वावर राज्य करू शकतात असं ते म्हणायचे. धीरूभाई अंबानी आपल्या भारतातील असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी केवळ व्यावसायिक क्षेत्रात स्वतःचे नाव केले असे नव्हे तर अवघ्या भारताला उद्योग क्षेत्रात ओळख निर्माण करून दिली. गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या धीरूभाईंनी मोठा उद्योगपती होण्याचं स्वप्न पाहिलं आणि आपल्या दृढ संकल्प आणि परिश्रमाच्या बळावर त्या स्वप्नाला सत्यात उतरवलं. मोठे उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या प्रेरणादायी जीवनाशी संबंधित काही गोष्टी माहीत करून घेऊ. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी चोरवाड, गुजरात येथे झाला. त्यांचे वडील श्री हिराचंद गोवर्धनई अंबानी हे होय. त्यांच्या आईचे नाव श्रीमती जमना बेनजी. त्यांचा भाऊ रमणिकलाल अंबानी, त्यांची बहीण त्रिलोचना बेन आणि त्यांच्या पत्नीचे नाव श्रीमती कोकिला बेनजी. त्यांची मुलं मुकेश अंबानी, अनिल अंबानी, नीता कोठारी व दीप्ती साळगावकर. त्यांचे शिक्षण मॅट्रिक पास हे होय. त्यांना भारत सरकारचा 2016 साली मरणोत्तर पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आला. वडील गोवर्धनभाई अंबानी एक सामान्य शिक्षक होते. इतक्या मोठ्या कुटुंबाचे पालनपोषण करणे त्यांच्याकरिता बरेच आव्हानात्मक होते. मिळणाऱ्या उत्पन्नातून परिवाराचा घरखर्च सांभाळणेच त्यांच्याकरिता कठीण होते. अशात 4 बहीण भावंडांमध्ये धीरूभाईंचे शिक्षण होणे फार कठीण होते. अशा परिस्थितीत धीरूभाई अंबानी यांना आपले शालेय शिक्षण अर्धवट सोडून आपल्या कौटुंबिक जबाबदारीकरिता वडिलांसमवेत भजे आणि इतर लहान 6 गोष्टी विकण्याकरिता धडपड करावी लागली. धीरूभाईंनी गुजरात येथे कोकिलाबेन यांच्याशी विवाह केला. धीरूभाई अंबानींनी आपल्या कुटुंबाचा आधार होत सुरुवातीला फळं आणि नाश्ता विक्री करण्यास सुरुवात केली, परंतु त्यात त्यांना हवा तसा फायदा झाला नाही. त्यानंतर गावानजीक असलेल्या धार्मिक आणि पर्यटन स्थळावर पकोडे विकण्यास सुरुवात केली, परंतु हे काम देखील तेथे येणाऱ्या भाविकांवर आणि पर्यटकांवर अवलंबून होते, त्यामुळे ते संपूर्ण वर्षभर करता येईल असे काम नव्हते. अखेरीस नाईलाजास्तव त्यांना हे काम बंद करून वडिलांच्या सल्ल्यानुसार एका ठिकाणी नोकरी पत्करावी लागली. अनेक अपयशांनंतर धीरूभाई अंबानींनी आपल्या मोठ्या भावाच्या मदतीने यमन येथे नोकरी करण्याचा निर्णय घेतला. शेल कंपनीच्या पेट्रोल पंपावर त्यांची नोकरी सुरू झाली. जवळजवळ 2 वर्ष नोकरी केल्यानंतर आपल्या कार्यकुशलतेच्या आणि योग्यतेच्या जोरावर ते मॅनेजर या पदापर्यंत पोहोचले. नोकरी करत असताना देखील धीरूभाई नेहमी व्यवसायाच्या संधी शोधत राहायचे. अगदी सुरुवातीपासूनच ते व्यवसायाची कुठलीही संधी हातातून गमावू इच्छित नव्हते. त्यांच्या याच ध्येयामुळे ते जगातील सर्वात यशस्वी उद्योगपतींमधील एक ठरले. धीरूभाई अंबानींना व्यवसाय करण्याची केवढी तीव्र इच्छा होती याचा अंदाज एका छोट्याशा उदाहरणावरून आपल्याला येईल. ज्यावेळी ते अवघ्या 300 रुपये प्रतिमाह या मासिक उत्पन्नावर शेल कंपनीच्या पेट्रोल पंपावर नोकरी करत होते, त्या दरम्यान तेथील कर्मचाऱ्यांना अवघ्या 25 पैशात चहा मिळत असे. परंतु धीरूभाई हा चहा न घेता ज्या ठिकाणी 1 रुपयात चहा मिळत असे त्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन चहा घेत होते. धीरूभाईंचं असं करण्यामागे खास कारण होतं. अशा मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन तिथे आलेल्या मोठमोठ्या व्यावसायिकांच्या गोष्टी त्यांच्या कानावर पडत असत. धीरूभाई ते बारकाईने ऐकत आणि व्यवसायातील बारकावे लक्षात घेण्याचा प्रयत्न करत असे. धीरूभाईंनी आपलं बिझनेस मॅनेजमेंट अशाच तऱ्हेने पूर्ण केलं. या व्यतिरिक्त धीरूभाईंच्या आत एक यशस्वी उद्योजक होण्याचे गुण मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होते. याचा अंदाज यावरून देखील येऊ शकेल की धीरूभाई यमन येथे प्रचलित चांदीची नाणी लंडन येथील एका कंपनीत वितळीत असत, कारण त्यांच्या लक्षात आले होते की चांदीच्या नाण्यांपेक्षा मिळणाऱ्या चांदीचे मूल्य अधिक आहे. जोवर यमन सरकारला या गोष्टींची माहिती मिळाली तोपर्यंत तर धीरूभाई अंबानींनी भरपूर कमाई केली होती. आपल्या जीवनातील अनेक चढउतार आणि कठीण अशा संघर्षांना पार करत धीरूभाईंनी आपल्या जीवनातील उंची प्राप्त केली होती.
धीरूभाई अंबानी ज्या सुमारास यमन येथे नोकरी करत होते त्यावेळी येमेनच्या स्वातंत्र्याकरता आंदोलनांनी पेट घेतला होता. परिस्थिती एवढी बिकट झाली होती की येमेन येथे नोकरी करीत असलेल्या भारतीयांना आपले काम सोडावे लागले. अशात धीरूभाईंना नोकरी सोडून भारतात परतावे लागले. उद्योगपती होण्याचं स्वप्न उरी बाळगलेल्या धीरूभाईंनी त्यावेळी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पण कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करण्याकरता चांगल्या भांडवलाची आवश्यकता होती आणि धीरूभाईंजवळ व्यवसाय सुरू करण्याकरता पैशांची तरतूद नव्हती. पुढे त्यांनी आपला भाऊ त्र्यंबकलाल दामानी यांच्या समवेत पॉलिस्टर धागे आणि मसाल्यांच्या आयात निर्यातीचा व्यवसाय सुरू केला. आपण कधी विचार करू शकतो का की एक भजे पकोडे विकणारा मोठा उद्योजक होऊ शकतो म्हणून? पण हो, धीरूभाई अंबानींनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला गिरनार पर्वतावर येणाऱ्या भाविकांकरिता भजे आणि पकोडे विकले होते. त्याआधी फळ आणि नाश्ता विक्रीचा व्यवसाय देखील त्यांनी केला. पण त्यात त्यांना पुरेसा नफा न मिळाल्याने गिरनार पर्वत हे भाविकांकरिता आणि पर्यटकांकरिता चांगले ठिकाण असल्यामुळे येथे व्यवसाय चांगला चालेल या विचाराने त्या ठिकाणी भजे आणि पकोडे त्यांनी विकण्यास सुरुवात केली होती. केवळ 15,000 रुपयांमध्ये धीरूभाईंनी मस्जिद बंदरच्या नरसिंहा स्ट्रीटवर रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची सुरुवात केली आणि येथूनच रिलायन्स कंपनीचा उदय झाला. त्यावेळी धीरूभाई अंबानी यांनी त्यांचा परिवार भुलेश्वर येथील जयहिंद इस्टेटमधल्या एका लहानशा अपार्टमेंटमध्ये राहायला सुरुवात केली. सुरुवातीला धीरूभाई अंबानींची इच्छा पॉलिस्टर यार्न आयात करणे आणि मसाल्यांची निर्यात करणे ही होती. रिलायन्स कॉर्पोरेशनचे पहिले ऑफिस नरसिंहनाथन स्ट्रीट येथे सुरू झाले. हे ऑफिस म्हणजे केवळ 350 स्क्वेअर फीटची एक लहान रूम होती ज्यात फक्त एक टेबल 3 खुर्च्या होत्या. सुरुवातीला त्यांच्याजवळ केवळ 2 सहकर्मचारी होते. ते त्यांच्या कामात त्यांना मदत करीत असत. तसं पाहता धीरूभाई अंबानी आणि चंपकलाल दमानी यांचा स्वभाव आणि व्यवसायात करण्याची पद्धत अगदीच भिन्न होती. यामुळेच धीरूभाई अंबानी यांनी 1965ला चंपकलाल दमानी यांच्या समवेतची आपली भागीदारी संपुष्टात आणली आणि स्वबळावर स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात केली. खरं तर चंपकलाल दमानींच्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीत एक सावधानता आणि सतर्कता होती. सूत बनवण्याकरिता जो कच्चा माल लागतो त्या व्यवसायात त्यांना अजिबात रुची नव्हती. या विपरीत धीरूभाई अंबानींना व्यवसायात जोखीम पत्करणाऱ्या व्यापारी म्हणून ओळखले जायचे. पुढे धीरूभाईंनी सूत व्यवसायात उतरून सकारात्मक दिशेने पावलं उचलली. आपल्याजवळ असलेल्या मालाची किंमत वाढण्याची शक्यता असल्याची धीरूभाईंना आधीपासून अपेक्षा होती. त्यामुळे त्यात त्यांना जो फायदा झाला त्यामुळे त्यांच्या व्यवसायाची चांगलीच वाढ होत गेली. हळूहळू कापड व्यवसायात धीरूभाईंचा चांगलाच जम बसू लागला होता. त्यात चांगल्या संधी मिळाल्याने 1966च्या दरम्यान त्यांनी अहमदाबाद येथील नायरोडा येथे एका कापड मिलची स्थापना केली. या ठिकाणी कापड बनविताना पॉलिस्टर धाग्यांचा वापर होऊ लागला. या ब्रँडचे धीरूभाईंनी विमल असे नामकरण केले. विमल हे नाव धीरूभाईंचे मोठे बंधू रमणिकलाल अंबानींच्या मोठ्या मुलाच्या नावावरून विमल अंबानीवरून ठेवण्यात आले होते. या ब्रँडचा प्रचार प्रसार फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला आणि हळूहळू विमल ब्रँड भारतातील लहान मोठ्या सगळ्या जागी घरोघरी प्रसिद्ध झाला. 1975मध्ये विश्व बँकेच्या टेक्निशियन टीमने रिलायन्स टेक्सटाईल्स कंपनीचा निरीक्षण दौरा केला आणि विकसित देशांच्या मानांकनापेक्षा देखील ही कंपनी चांगली असल्याचे सांगितले. 1980च्या दशकात धीरूभाई अंबानींनी सरकारकडून पॉलिस्टर फिलामेंट यार्न निर्मितीचे लायसन मिळवले. पुढे धीरूभाई यशाची एक एक पायरी चढत गेले. त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या व्यवसायात कधीही मागे वळून पाहिले नाही. भारतात इक्विटी कल्ट सुरू करण्याचे श्रेय देखील धीरूभाई अंबानींना जाते. 1977ला ज्यावेळी रिलायन्सने IPO प्रसारित केले त्यावेळी 58,000पेक्षा अधिक भागधारकांनी त्यात गुंतवणूक केली. धीरूभाई गुजरात आणि दुसऱ्या राज्यातील ग्रामीण जनतेचा विश्वास संपादन करण्यात देखील यशस्वी ठरले. त्यांच्या कंपनीत जी व्यक्ती गुंतवणूक करेल त्याला त्याचा चांगला फायदा होईल हा भरोसा जनसामान्यांमध्ये रुजवण्यात त्यांना यश आले. आपल्या आयुष्यात धीरूभाईंनी रिलायन्सचा विस्तार अनेक क्षेत्रांमध्ये केला. त्यात प्रामुख्याने पेट्रो रसायन, दूरसंचार, सूचना प्रौद्योगिकी, ऊर्जा, वीज, कापड किंवा टेक्सटाईल, मूलभूत सुविधा सेवा, शेअर मार्केट आणि प्रचलन तंत्र यांचा समावेश आहे. आज धीरूभाई अंबानींचे दोन्ही मुलं मिळालेल्या संधीचा उपयोग करीत रिलायन्स इंडस्ट्रीला आणखी पुढे घेऊन जात आहेत. आज रिलायन्सचा दिसत असलेला वटवृक्ष अगदी थोड्या गुंतवणुकीत सुरू झाला होता. एका छोट्या खोलीत सुरू झालेल्या रिलायन्स कंपनीत साल 2012 पर्यंत जवळजवळ 85,000 कर्मचारी कार्य करत होते. केंद्र सरकारला मिळत असलेल्या एकूण करात 5% कर केवळ रिलायन्सकडून प्राप्त होत होता. 2012 या वर्षानुसार संपूर्ण जगातील सर्वात श्रीमंत अशा 500 मोठ्या कंपन्यांमध्ये
रिलायन्सला देखील समाविष्ट करण्यात आले होते. या व्यतिरिक्त एशियातील मोठ्या व्यावसायिकांच्या यादीत धीरूभाईंचे नाव देखील समाविष्ट आहे. या उंचीवर पोहोचताना धीरूभाईंना अनेक आरोप प्रत्यारोपांना देखील सामोरे जावे लागले. मूल्यांमधील फेरबदल आणि अनैतिक मार्गांचा अवलंब केल्याचा देखील आरोप त्यांच्यावर झाला. एवढेच नाही तर आपल्या गरजेनुसार सरकारी धोरणांमध्ये बदल केल्याचा देखील त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. आपल्या व्यवसायातील प्रतिस्पर्ध्यांना सरकारी धोरणांचा आधार घेत मात दिल्याचा देखील त्यांच्यावर आरोप होता. परंतु धीरूभाईंवर या आरोपांचा कोणताही परिणाम झाला नाही. ते आपल्या मार्गाने पुढे जात राहिले. महान उद्योगपती धीरूभाई अंबानींना 24 जून 2002 रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ते दाखल झाले. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली आणि 6 जुलै 2002 रोजी भारतातील या थोर व्यक्तिमत्वाने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा व्यवसाय त्यांचा थोरला मुलगा मुकेश अंबानी यांनी अत्यंत कौशल्याने सांभाळला. इतकेच नव्हे तर आज भारतातील सर्वात श्रीमंत आणि विश्वातील यशस्वी उद्योजकांच्या यादीत त्यांचे नाव आहे. जाणून घेऊ धीरूभाई अंबानींना मिळालेले पुरस्कार. 1998 साली धीरूभाई अंबानींना पेनसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीतर्फे व्हाईटन डीन मेडल देण्यात आले. 1996, 98 आणि 2002 मध्ये एशिया वीक या पत्रिकेने पॉवर 50 मोस्ट पॉवरफुल पीपल इन एशिया यादीत धीरूभाईंचे नाव समाविष्ट केले होते. 1999ला धीरूभाईंना बिझनेस इंडिया बिझनेसमॅन ऑफ द इयर सन्मानाने गौरवण्यात आले. 2000 मध्ये भारतातील केमिकल उद्योगाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्यामुळे केमटेक फाउंडेशन अँड केमिकल इंजिनिअरिंग वर्ल्ड तर्फे मॅन ऑफ द सेंचुरी या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 2000 साली इकॉनॉमिक टाइम्स अवॉर्ड फॉर कॉर्पोरेट एक्सिलन्स यांच्या वतीने लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने त्यांचा गौरव करण्यात आला. 2011 या वर्षी एशियन बिझनेस लिडरशिप फोरम अवॉर्ड्सतर्फे ABLF ग्लोबल एशियन अवॉर्ड हा मरणोत्तर पुरस्कार त्यांना देण्यात आला. 2000 साली धीरूभाईंना फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात फिक्कीद्वारे मॅन ऑफ 20ची सेंचुरी म्हणून घोषित करण्यात आले. व्यापार आणि उद्योगातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाकरिता 2016 साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरिकाच्या रूपात पद्मविभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले. धीरूभाई अंबानींनी ज्याप्रमाणे अनेक संघर्षांचा सामना करीत आपल्या जीवनात अभूतपूर्व यश प्राप्त केले आणि इतरांकरिता एक आदर्श निर्माण केला तो खरोखर वाखाणण्याजोगाच म्हणावा लागेल. त्यांचं कार्य पाहता प्रत्येकाने त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे. स्वप्न कायम मोठी पाहायला हवीत, समर्पणाला पर्याय नाही आणि प्रयत्न नेहमी महान असायला हवेत असं ते म्हणायचे. अशाच तऱ्हेने व्यावसायिक जगतातील बेताज बादशाह धीरूभाई अंबानींनी रिलायन्स इंडस्ट्रीची स्थापना करून केवळ यश संपादन केले असे नाही तर अखिल विश्वासमोर एक उदाहरण कायम केले. भारतात मोबाईल क्षेत्रात क्रांती घडवली ती एकमेव रिलायन्स या कंपनीने आणि आजही रिलायन्स जिओ हे या क्षेत्रात यशाच्या शिखरावर विराजमान आहे. आणि या सगळ्या बिझनेसचा पाया रचला तो म्हणजे धीरूभाई अंबानी यांनीच. आज भारतीय उद्योग क्षेत्रात टाटा, बिर्ला, रहेजा यांच्या बरोबरीनेच उद्योगपती धीरूभाई यांचे नाव प्रामुख्याने घेतलेच जाते. आपल्यासारख्या सामान्यांना रिलायन्स ही फक्त मोबाईल विकणारी सेल्युलर कंपनी इतकंच माहीत होतं, पण त्याही पलीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज विविध क्षेत्रात अग्रेसर होती, अगदी शेतीमध्ये सुद्धा. फक्त एका मोबाईल कंपनीच्या जीवावर अंबानी स्वस्त बसले असते तर आज इतकी प्रगती बघता आली नसती. आज वॉल्टन कुटुंबियांपाठोपाठ जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून धीरूभाई अंबानी यांच्या कुटुंबियांस म्हटले जाते. अशा धीरूभाई अंबानी यांच्या विषयी आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेतले. असेच पुढील विशेष व्यक्तींसाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. आमचे व्यक्तिविशेष सत्र तुम्हाला कसे वाटते हे कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698869880. धन्यवाद.